नमो नमः. मी ज्योतिषी गायत्री जोशी. आज आपण मार्च 2026 मध्ये मेष राशीसाठी होणारे ग्रहगोचर आणि संपूर्ण प्रभाव पाहणार आहोत. या महिन्यात सूर्यग्रह राशीत स्थिर असल्याने आत्मविश्वास आणि नेतृत्व क्षमता वाढेल, तर मंगळ ग्रहाची स्थिती ऊर्जेवर नियंत्रण ठेवण्यास आवश्यक आहे. त्यामुळे ते मार्गदर्शन देईल. बृहस्पती ग्रहाचे शुभ प्रभावामुळे नवीन संधी, करिअरमध्ये प्रगती, आर्थिक वाढ याची शक्यता दिसून येईल. तथापि शनी ग्रहाच्या प्रभावामुळे काही विलंब आणि अडथळे येऊ शकतात, ज्यामुळे संयम आणि धैर्य अत्यंत आवश्यक राहील. या ग्रहगोचराच्या आधारावर आपण करिअर, व्यवसाय, आर्थिक स्थिती, आरोग्य, शिक्षण, कौटुंबिक आणि मानसिक स्थिती याचा सविस्तर आढावा घेऊयात. करिअर आणि व्यवसायात मार्च महिन्यात नवीन प्रोजेक्ट आणि जबाबदाऱ्या येण्याची शक्यता जास्त आहे. तुम्ही आपल्या कार्यात धैर्य आणि संयम ठेवले तर वरिष्ठांकडून प्रोत्साहन मिळेल. काही वेळा सरकारी किंवा टीम मधील मतभेद दिसू शकतात, त्यामुळे सकारात्मक संवाद आणि समजूतदारपणा महत्त्वाचे ठरते. या महिन्यात व्यवसाय विस्तार किंवा नवीन क्लायंट्स मिळण्याची संधी आहे, परंतु शनी ग्रहाच्या अडथळ्यामुळे प्रक्रियेत थोडा विलंब होऊ शकतो. म्हणून निर्णय घेताना सावधगिरी आणि पूर्वतयारी आवश्यक आहे. आर्थिक स्थितीत बुध आणि बृहस्पती ग्रहांच्या योगामुळे निव्वळ उत्पन्न आणि गुंतवणुकीत प्रगती दिसून येईल. काही अनपेक्षित खर्च येऊ शकतात, त्यामुळे बजेटिंग आणि आर्थिक नियोजन या महिन्यात महत्त्वाचे राहील. जुने कर्ज किंवा काही गोष्टी असतील तर त्याचे व्यवस्थापन काळजीपूर्वक करा. गुंतवणूक करताना शनी ग्रहाचा विचार करणे गरजेचे आहे, कारण अति जोखीम नुकसान करू शकते. आरोग्याच्या बाबतीत जाणून घ्यायचं झालं तर मार्च मध्ये काही थकवा, मानसिक तणाव, पायांमध्ये वेदना आणि पचनासंबंधी समस्या जाणवू शकतात. त्यामुळे योग, प्राणायाम, व्यायाम आणि पोषक आहार याला प्राधान्य द्या. झोप पूर्ण घेणे गरजेची आहे. मानसिक ताण कमी करण्यासाठी ध्यान किंवा मेडिटेशनचा अवलंब करा. शिक्षण आणि विद्यार्थ्यांसाठी बुध ग्रहांचा प्रभाव स्मरणशक्तीसाठी, एकाग्रता आणि अभ्यासात प्रगती वाढवेल. परीक्षा किंवा प्रोजेक्टसाठी हे यश मिळवून देणारा महिना असेल. शनी ग्रहामुळे काही विषय, टास्क पूर्ण करण्यासाठी विलंब होऊ शकतो. वेळेचे नियोजन, शिस्तबद्ध अभ्यास आणि नियमित रिव्हिजन केल्यास विलंबाचा परिणाम टाळू शकतो. कौटुंबिक आणि मानसिक स्थिती बघायला गेला तर बृहस्पतीच्या अनुकूल प्रभावामुळे घरातील नातेसंबंध मजबूत राहतील, परंतु शनी ग्रहामुळे काही वेळा विरोध किंवा गैरसमज जाणवू शकतात. तुम्ही संवाद साधताना संयम ठेवला तर या काळात सुसह्य राहील. धैर्य, सहनशीलता आणि सकारात्मक दृष्टिकोन या महिन्यात अत्यंत आवश्यक आहे. आता मी तुम्हाला 5 प्रभावी उपाय सांगते आहे. तुम्हाला मार्च महिन्यात अंमलात त्या आणू शकता. सकाळी सूर्यनमस्कार करायचा आहे आणि प्राणायाम नक्की करा, ज्यामुळे ऊर्जा, आत्मविश्वास आणि मानसिक स्थैर्य प्राप्त होईल. उत्तर किंवा उत्तर पूर्व कोपऱ्यात पाण्याची छोटी फवारा किंवा फाउंटन ठेवू शकता. निळा क्रिस्टल ठेवू शकता, ज्यामुळे सकारात्मक ऊर्जा आणि संधी वाढतील. नवीन प्रोजेक्ट किंवा काम सुरू करताना थोडे तांत्रिक किंवा लेखी नोंदी ठेवा. बुध ग्रहाच्या प्रभावामुळे सुसंगतता आणि स्पष्टता मिळेल. घरात लाल रंग किंवा नारंगी रंगाचा हलका घटक ठेवा. मंगळ ग्रहाचे अनुकूल प्रभाव वाढवेल आणि ऊर्जावान निर्णय घेण्यास मदत होईल. शुक्रवारी पांढरे किंवा हलके गोड पदार्थ दान करा किंवा मंदिरात अर्पण करा, ज्यामुळे सकारात्मक संबंध, विवाहयोग संबंध सुधारताना दिसेल. ही संपूर्ण माहिती होती मेष राशीसाठी. आपल्याला आपली राशी माहिती नसेल तर आपण कमेंट बॉक्समध्ये डेट ऑफ बर्थ, टाइम ऑफ बर्थ, प्लेस ऑफ बर्थ सांगू शकता. आम्ही तुम्हाला मोफत आपली राशी कळवू. श्री स्वामी समर्थ.